हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको एलडीसी साठी मीन्स लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा अकाउंटिंग फायनान्स ऑडिटिंगचा फॉर्म्युलेज अँड एक्झाम्पल्स आपण इथे बघणार आहे. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. या व्हिडिओला मी इथे बघा लिहून पण ठेवलेला आहे की व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओ, वॉचफुल, डोंट मिस अँड डोंट स्किप. हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे, स्किप नाही करायचा आहे, मिस पण नाही करायचं, ठीक आहे. कारण की याच्यामध्ये आज आपण पूर्ण प्रॉब्लेम बेस्डचे जे फॉर्म्युलेज आहेत ते कव्हर करणार आहे. मिनिमम आपल्याला 70+ फॉर्म्युले याच्यामध्ये मी दिलेले आहे त्याच्या एक्झाम्पल्स सोबत, ठीक आहे. तर एक पण तुम्हाला जो फॉर्म्युला आहे तो मिस नाही करायचा आहे. पूर्ण व्हिडिओ जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तेव्हा पूर्णच व्हिडिओ बघायचा आहे, अर्धा अर्धा व्हिडिओ नाही बघायचा आहे. एक सोबत पूर्ण व्हिडिओज बघा, जेणेकरून जे 70+ फॉर्म्युलेज आहेत ते तुमचे एकासोबत पूर्ण होऊन जातील, ठीक आहे. या व्हिडिओ नंतर आपण जे प्रॉब्लेम बेस्ड आहे ते मिनिमम 150 क्वेश्चन्स आपण कव्हर करणार आहे. प्रॉब्लेम बेस्ड जे तुम्हाला महाट्रान्सको आणि सिटको अकाउंट क्लर्कसाठी खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स राहणार आहे, कारण की ते पूर्ण प्रॉब्लेम बेस्ड आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला अकाउंटिंग व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या फॉर्म्युलेनुसार आणि ते पूर्ण फॉर्म्युला आज इथे आपण कव्हर करणार आहे. तर बघूया की आज आपण काय कव्हर करणार आहे. बघा इथे कम्प्लीट 70 इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज कव्हर करणार आहे. तर बघा फर्स्ट जो आहे मार्केट परफॉर्मन्स रेशिओ हा कॅटेगरी आहे, याच्यामध्ये 12 फॉर्म्युलेज आपल्याला कव्हर करायचा आहे. सेकंड प्रॉफिटेबिलिटी रेशिओ आहे, ज्याच्यामध्ये 9 MCQज आपल्याला कव्हर करायचे आहे. थर्ड जे आहे असेट युटिलायझेशन, ज्याच्यामध्ये आपण असेट युटिलायझेशन और टर्नओव्हर रेशिओ याच्यामध्ये 10 MCQज आपल्याला 10 फॉर्म्युलेज कव्हर करायचे आहे. शॉर्ट टर्म सॉल्व्हन्सी अँड लिक्विडिटी रेशिओ याच्यामध्ये 9 फॉर्म्युलेज कव्हर करायचे आहे. तसेच डेप्ट रेशिओ याच्यामध्ये 8 फॉर्म्युले आणि मॅनेजमेंट अकाउंट याच्यामध्ये आपल्याला 23 फॉर्म्युलेज कव्हर करायचे आहे. तर असं टोटल 6 टॉपिक मिळून आपल्याला 70+ फॉर्म्युलेज कव्हर करायचे आहे. आणि हे फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. याच्यामध्ये आपण फॉर्म्युला डिस्क्रिप्शन आणि त्याचे एक्झाम्पल सुद्धा बघणार आहे, ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण फॉर्म्युलाजला डिस्कस करणार आहे आणि याच्यानंतर जे आहे ते 150 प्रॉब्लेम बेस्ड एक्झाम्पल आपण घेणार आहे. त्याच्यामध्ये थेरॉटिकल नाही आहे, पूर्ण प्रॉब्लेम बेस्ड आहे. सोल्युशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे मॅथमॅटिकली फॉर्म्युलेजनुसार आणि त्याच्यानंतर त्याचे आन्सर्स कॅल्क्युलेट करायचे आहे. असे जे आहे ते टोटल 150 क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. जर या व्हिडिओला तुमचा सपोर्ट असेल, या व्हिडिओला तुम्ही लाईक करत असेल, कमेंट करत असेल, तेव्हाच मी ते व्हिडिओ बनवू शकणार, अदरवाईज नाही. कारण की व्हिडिओ बनवायला मला खूप मेहनत लागत आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक नक्कीच लाईक करा आणि जर नेक्स्ट व्हिडिओ जर पाहिजे असेल तर कमेंट करा की आपण प्रॉब्लेम बेस्ड एक्झाम्पल सुद्धा इथे सॉल्व्ह करणार आहे. कारण की खूप इम्पॉर्टंट आहे आणि स्किप करायचा नाही आहे आणि मिस सुद्धा करायचा नाही आहे. एकाच वेळेस पूर्ण व्हिडिओ बघा, एकदा बघा, दोनदा बघा, तीनदा बघा, कारण की खूप इम्पॉर्टंट राहणार आहे, ठीक आहे. तर बघा चालू करूया आपण. बघा फर्स्ट आहे मार्केट परफॉर्मन्स रेशिओ. आता मार्केट परफॉर्मन्स रेशिओ मध्ये आपल्याला मी सांगितलं स्टार्टिंगलाच की मिनिमम 10 ते 12 क्वेश्चन्स आपल्या म्हणजे फॉर्म्युलेज आपल्याला दिलेले आहे कॅटेगरीनुसार, तर ते आपल्याला इथे सॉल्व्ह करायचं आहे. तर आता सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे तो मार्केट परफॉर्मन्स रेशिओचा आहे. असे समोर आपल्याला पूर्ण 6 टॉपिक्सवर फॉर्म्युलेज कव्हर करायचे आहे. तर बघा मार्केट परफॉर्मन्स रेशिओचा फर्स्ट जो आहे तो आहे अर्निंग पर शेअर, ठीक आहे. ईपीएस ज्याला आपण म्हणतो. आता ईपीएस काढायचा फॉर्म्युला काय आहे, काय आपल्याला डिस्क्रिप्शन आहे, ते एक्झाम्पल कसं दिलेलं आहे ते आपण पूर्ण बघू. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. जर तुम्ही जितके जण व्हिडिओ बघत आहे तितके जण एक व्हिडिओला लाईक करा, मीन्स जेणेकरून मला मोटिवेशन मिळणार की तुमच्यासाठी व्हिडिओज मी कंटिन्यू असेच बनवत राहू. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ राहणार आहे आणि याच्यानंतरचे जे प्रॉब्लेम बेस्ड आहे ते तर खूप जास्त इम्पॉर्टंट राहणार आहे, कारण की ते इम्पॉर्टंट आहे सिटको आणि महाट्रान्सपोर्टसाठी. त्याच्यामुळे या व्हिडिओला तुम्ही एक लाईक करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ बनवू. कारण की व्हिडिओज मला बनवायला खूप मेहनत लागत आहे आणि तुमच्यासाठीच ती मेहनत मी करत आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला एक लाईक करायचा. तर बघा ईपीएस मीन्स अर्निंग पर शेअर. तर बघा काय म्हटलं आहे, अर्निंग अवेलेबल टू ऑर्डिनरी शेअर होल्डर पर शेअर मीन्स प्रत्येक सामान्य शेअर धारकासाठी उपलब्ध नफा, त्याला काय म्हटलेलं आहे आपण प्रति शेअर, ठीक आहे. तर बघा त्याचा फॉर्म्युला मीन्स सूत्र काय दिलेलं आहे, ईपीएस इक्वल्स टू नेट इन्कम मायनस प्रेफरन्स डिव्हिडंड डिवाइड बाय शेअर आउटस्टँडिंग. हा काय आहे त्याचा फॉर्म्युला आहे. तर फॉर्म्युला तुम्ही एक तर लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या, काही पण करा तुम्हाला जसं वाटतं तसं, पण फॉर्म्युलेज लिहून ठेवा, कारण की प्रॉब्लेम बेस्ड मध्ये आपल्याला हे खूप इम्पॉर्टंट राहणार आहे, ठीक आहे. आता बघा तिथे एक्झाम्पल्स दिलेले आहे की नेट इन्कम दिलेली आहे आपल्याला 10 लाख, प्रेफरन्स डिव्हिडंड दिलेला आपल्याला 1 लाख अँड शेअर आउटस्टँडिंग दिलेले आहे 5 लाख.
म्हणजे हे तिन्ही व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे. तर बघा ईपीएस फॉर्म्युलामध्ये जर त्याला आपण पुट करतोय तर 10 लाख मायनस 1 लाख डिवाइड बाय 5 लाख, तर इथे किती आहे 1.8 USD, कारण की डॉलरमध्ये आहे. तर $1.8 पर शेअर त्याची काय आहे ईपीएस मीन्स अर्निंग पर शेअरची व्हॅल्यू आहे. बघा नेट इन्कम दिलेली आहे 10 लाख, प्राधान्य लाभांश दिलेला आहे 1 लाख आणि उपलब्ध शेअर्स दिलेले आहे 5 लाख. जर फॉर्म्युलामध्ये आपण अप्लाय केलं त्याला तर $1.8 पर शेअर्स त्याची काय येत आहे इथे प्राइस येत आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला असेच फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहे आणि एक्झाम्पल सुद्धा, कारण की कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये कोणती व्हॅल्यू आहे. तर नेक्स्ट जो व्हिडिओ राहील त्याच्यामध्ये आपण पूर्ण प्रॉब्लेम बेस घेणार आहे. तर त्याच्यामुळे हे फॉर्म्युला तिथे तुम्हाला लक्षात येणार कामात खूप येणार आहे. ठीक आहे. आता बघा सेकंड आहे प्राइस टू अर्निंग रेशिओ, पीई रेशिओ ज्याला आपण म्हणतो. हे सगळे आपण बघितलेले आहे. हे आपल्याला माहिती आहे की पीई रेशिओ काय असतात, शेअर्स डिबेंचर्स मध्ये आपण बघितलेलं आहे. आता बघा पीई रेशिओ म्हणजे काय, तर मार्केट प्राइस पर शेअर रिलेटेड टू अर्निंग पर शेअर मीन्स प्रति शेअर नफ्याच्या तुलनेत बाजाराची शेअर्सची किंमत, त्यालाच काय म्हणतो आपण प्राइस टू अर्निंग. तर बघा प्राइस टू अर्निंगचा फॉर्म्युला काय आहे, तर बघा प्राइस टू अर्निंगचा फॉर्म्युला काय, मार्केट प्राइस पर शेअर डिवाइड बाय ईपीएस. आताच आपण ईपीएस चा फॉर्म्युला बघितलाय, तर ईपीएस आपल्याला आता काढता येते. आता ईपीएस जेव्हा निघाल्यानंतर आपल्याला पीई रेशिओ काढायचा म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशिओ काढायचा. तर मार्केट प्राइस पर शेअर आणि ईपीएस डिवाइड बाय. तर बघा एक्झाम्पल दिलाय, मार्केट प्राइस दिलाय $30 आणि ईपीएस दिलेला आहे आपला 1.8 जे आपण लास्ट एक्झाम्पल मधनच घेतलाय. तर पीई रेशिओ बघा काय आहे 30 डिवाइड बाय 1.8, तर किती आला 16.67. तर 16.67 काय झाला आपला अर्निंग टू प्राइस टू अर्निंग रेशिओ. ठीक आहे. फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके. नेक्स्ट थर्ड आहे एंटरप्राइज व्हॅल्यू, ईव्ही व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतो. बघा टोटल कंपनी व्हॅल्यू इन्क्लुडिंग डेप्ट मायनस कॅश मीन्स कर्जासहित कंपनीची एकूण किंमत रोख वजा करून. ठीक आहे. तर बघा त्याचा फॉर्म्युला काय दिलेला आहे, ईव्ही इक्वल्स टू मार्केट कॅपिटलायझेशन प्लस इंटरेस्ट मायनस बेअरिंग डेप्ट मायनस कॅश. हा फॉर्म्युला आहे एंटरप्राइज व्हॅल्यू कॅल्क्युलेटचा. बरोबर आहे. आता बघा इथे दिलेलं आहे एक्झाम्पल उदाहरण दिलं आहे. बघा मार्केट कॅप दिलेलं आहे 10 मिलियन्स, डेप्ट दिलेले आहे 2 मिलियन्स आणि कॅश दिलेले आहे 1 मिलियन्स. तर बघा ईव्ही कॅल्क्युलेट करायचा आहे, तर मार्केट कॅप प्लस डेप्ट मायनस कॅश, तर किती राहिले आपल्याजवळ 11 मिलियन USD. बरोबर आहे. बाजार भांडवल कर्ज आणि रोख म्हणजे 10 + 2 - 1 किती आहे 11 मिलियन्स USD, दशलक्ष डॉलर. तर हे काय याचं करेक्ट आन्सर. बरोबर आहे. तर ईव्ही जेव्हा एंटरप्राइज व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे तर फॉर्म्युला आपल्याला लक्षात असणं खूप गरजेचं आहे, कारण की प्रॉब्लेम जो आहे प्रॉब्लेम बेस मध्ये काही पण असू शकते. आपल्याला 2-3 फॉर्म्युले मिक्स करून पण आन्सर कॅल्क्युलेट करावं लागतं कधी कधी. त्याच्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे, एक पण व्हॅल्यू मिस नाही करायची आहे. जर तुम्ही कोणतं पण स्किप केलं आणि याला बघितलंच नाही, मिस करून दिलं या व्हिडिओला, तर मिनिमम 5 मार्क्स तर आपले गायब आहे. मीन्स 5 क्वेश्चन्स तर आपले इथनं मायनस होऊन जातील सरळ सरळ. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट आहे एंटरप्राइज व्हॅल्यू मल्टिप्लायर. ठीक आहे. बघा ईव्ही कम्पेअर्ड विथ ईबिट मीन्स ईव्ही ची तुलना ईबिटशी कसं करायचं. तर बघा फॉर्म्युला दिला आहे ईव्ही मल्टिप्लायरचा की एंटरप्राइज व्हॅल्यू डिवाइड बाय ईबिट. आपण समोर पण बघणार आहे ईबिट व्हॅल्यू काय राहते. तर बघा ई व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला $11 मिलियन्स आणि ईबिट दिली आहे 2 मिलियन्स. तर इनडायरेक्टली 11/2 आपण करू तर 5.5 काय येईल आपल्याला ईव्ही मल्टिप्लायर व्हॅल्यू येणार आहे. ठीक आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवा, एक्झाम्पल लक्षात ठेवा, म्हणजे आपला फॉर्म्युला लक्षात येऊन जाईल. नेक्स्ट आहे मार्केट टू बुक रेशिओ. ठीक आहे. बघा काय म्हटलंय, मार्केट प्राइस पर शेअर डिवायडेड बाय द बुक व्हॅल्यू शेअर मीन्स बाजारातील शेअर किंमत डिवाइड बाय पुस्तकातील किंमत. तर बघा इथे काय दिलेलं आहे फॉर्म्युला, मार्केट टू बुक मीन्स मार्केट प्राइस पर शेअर डिवाइड बाय बुक व्हॅल्यू पर शेअर. तर बघा काय आहे मार्केट प्राइस 30 दिलेली आहे, बुक व्हॅल्यू 20 दिली आहे. तर मार्केट टू बुक व्हॅल्यू काय 30 डिवाइड बाय 20 मीन्स किती आलं 1.5 मीन्स बाजार किंमत डिवाइड बाय पुस्तक मूल्य. तर 1.5 काय त्याचा आन्सर येईल. तर मार्केट टू बुक व्हॅल्यूचा फॉर्म्युला मार्केट प्राइस पर शेअर डिवाइड बाय बुक व्हॅल्यू पर
नेक्स्ट आहे मार्केट कॅपिटलायझेशन. तर मार्केट कॅपिटल मीन्स टोटल मार्केट व्हॅल्यू ऑफ कंपनी इक्विटी. कंपनी इक्विटीचे एकूण बाजार मूल्य काय. तर बघा त्याचा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. मार्केट कॅप इक्वल्स टू मार्केट प्राइस पर शेअर इंटू शेअर आउटस्टँडिंग. बरोबर. हा मार्केट कॅपिटलचा काय आहे, कॅपिटलायझेशनचा फॉर्म्युला आहे. तर बघा एक्झाम्पल काय, मार्केट प्राइस दिलेला आहे आपल्याला $30 आणि शेअर्स दिलेले आहे 5 लाख. तर मार्केट कॅप 30 इंटू 5 लाख तर किती झाले, 15 लाख USD. ठीक आहे. तर मार्केट कॅप किती झालं त्याचं, 15 नाही 1.550 करोड मीन्स 1.5 लाख. ठीक आहे. नेक्स्ट, रिटर्न ऑन कॉमन इक्विटी ROCE. बघा प्रॉफिटेबिलिटी रिलेटिव्ह टू कॉमन इक्विटी मीन्स सामान्य इक्विटी संदर्भातील नफा, रिटर्न ऑन कॉमन इक्विटी. तर रिटर्न ऑन कॉमन इक्विटीचा फॉर्म्युला काय बघा, रिटर्न ऑन कॉमन इक्विटी इक्वल्स टू नेट इन्कम डिवाइड बाय कॉमन इक्विटी. तर बघा इथे नेट इन्कम दिले आहे $1 मिलियन अँड कॉमन इक्विटी दिलेली आहे $5 मिलियन. तर 1 लाख डिवाइड बाय 5 lakhs. ठीक आहे. तर 0.20 मीन्स इनडायरेक्टली किती आलं, 20% मीन्स नेट इन्कम डिवाइड बाय सामान्य इक्विटी. तर किती येईल, 20% त्याचं रिटर्न ऑन कॉमन इक्विटीची प्राइस येईल. ओके. नेक्स्ट आहे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ROI. तर बघा रिटर्न ऑन टोटल इन्व्हेस्टेड कॅपिटल मीन्स काय, इक्विटी प्लस लॉंग टर्म डेट्स. एकूण गुंतवलेल्या भांडवलावर परतावा मीन्स इक्विटी प्लस दीर्घकालीन कर्ज. ठीक आहे. तर फॉर्म्युला बघा रिटर्न ऑन इन्व्हेस्टचा काय आहे, नेट इन्कम प्लस इंटरेस्ट इंटू 1 मायनस टॅक्स रेट डिवाइड बाय इक्विटी प्लस लॉंग मायनस टर्म डेप्ट. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा. नेट इन्कम प्लस इंटरेस्ट इंटू 1 मायनस टॅक्स रेट डिवाइड बाय इक्विटी प्लस लॉंग मायनस टर्म डेप्ट. ठीक आहे. आता जसं एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे, नेट इन्कम दिले आहे 1 मिलियन, इंटरेस्ट दिलेले आहे 100K, टॅक्स रेट दिला आहे 30%, इक्विटी प्लस डेप्ट दिलेला आहे 6 मिलियन. ठीक आहे. तर ROIच्या फॉर्म्युलामध्ये टाकला तर नेट इन्कम प्लस इंटरेस्ट आणि हे 1 मायनस टॅक्स मीन्स 0.7 कारण की 30% आहे, डिवाइड बाय इक्विटी प्लस लॉंग मायनस डेप्ट. इथे आहे आपल्याजवळ 6 मिलियन. तर 1070 डिवाइड बाय 60 तर किती आलं इथे 17.8%. तर 17.8% काय रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे रिटर्न ऑन ओनर्स इक्विटी ROE. बघा प्रॉफिटेबिलिटी रिलेटिव्ह टू ऍव्हरेज ओनर इक्विटी. ठीक आहे. सरासरी मालकांच्या इक्विटीच्या संदर्भातील नफा काय. तर बघा फॉर्म्युला दिलेला आहे, ROE इक्वल्स टू नेट इन्कम डिवाइड बाय ऍव्हरेज ओनर इक्विटी. तर बघा एक्झाम्पल दिलेला आहे इथे, नेट इन्कम दिले आहे 1 मिलियन, ऍव्हरेज इक्विटी दिली आहे 4.5 मिलियन मीन्स 1 मिलियन डिवाइड बाय 4.5 मिलियन. तर किती आन्सर आलं इथे 22.2%. तर ROE किती झाला 22.2%. ठीक आहे. नेक्स्ट आहे रिटर्न ऑन टोटल असेट्स ROA. तर बघा रिटर्न जनरेटेड फ्रॉम ऑल असेट्स, सर्व मालमत्तावरून झालेला परतावा त्यालाच काय म्हटलंय रिटर्न ऑन टोटल असेट्स. तर बघा ROA फॉर्म्युला काय आहे, नेट इन्कम प्लस इंटरेस्ट 1 मायनस टॅक्स रेट डिवाइड बाय टोटल असेट. ठीक आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. जर तुम्हाला फॉर्म्युले लक्षात नाही तर तुम्ही प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करू शकणार नाही. ठीक आहे. तर बघा एक्झाम्पल दिलेलं आहे, नेट इन्कम दिले आहे 1 मिलियन, इंटरेस्ट दिलेला आहे 100K, टॅक्स रेट 30% आणि असेट दिलेले आहे 8 मिलियन. तर ROA मध्ये जर आपण अप्लाय केलं तर 1 मिलियन 100K इंटू 0.7 का 1 मायनस 30% म्हणजे 0.7 आणि 8 मिलियन. तर डिवाइड बाय केलं तर 13.4 काही याचं करेक्ट आन्सर येईल. ठीक आहे. मीन्स नेट इन्कम, व्याज, कर दर आणि मालमत्ता याला जर बघितलं आपण कॅल्क्युलेट केला ROA नुसार तर 13.4% काय याचं आन्सर येईल. नेक्स्ट आहे डू पॉइंट फॉर्म्युला. ठीक आहे. ड्युअल पॉइंट. बघा काय म्हटलं आहे, ब्रेक ROE इंटू प्रॉफिटेबिलिटी, इफिशियन्सी अँड लिव्हरेज कंपोनंट. ROE ला नफा, कार्यक्षमता आणि कर्जाद्वारे प्रभाव यामध्ये विभागते. तर बघा ड्युओ पॉइंट मीन्स ROE आहे एक. तर ROE चा फॉर्म्युला काय येईल बघा, नेट इन्कम डिवाइड बाय सेल्स इंटू सेल्स डिवाइड बाय असेट इंटू असेट डिवाइड बाय इक्विटी. हा फॉर्म्युला आहे
ड्यू पॉइंट फॉर्म्युला त्यालाच म्हणतो आपण. तर बघा तो एक्झाम्पल मध्ये दिला आहे, नेट इन्कम दिलेला आहे 1 मिलियन, सेल्स दिलेला आहे 10 मिलियन्स, असेट्स दिलेली आहे 8 मिलियन्स आणि इक्विटी दिलेली आहे 4.5. तर आता तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये जर याला अप्लाय केलं तर बघा किती येत आहे 22.2% याचं काय येत आहे ड्यू पॉइंट फॉर्म्युलामध्ये ROE येत आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. फॉर्म्युले जर तुमचे लक्षात राहिले तर सर्व काही तुम्ही सॉल्व्ह करू शकणार. त्याच्यामुळे जर असेच एक्झाम्पल्स तुम्हाला याचे बघायचे असेल आणि प्रॉब्लेम बेस्ड जे कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग याच्यामध्ये जे तुम्हाला एक्झाम रिलेटेड जे क्वेश्चन्स आहे, क्वेश्चन्स कसे विचारतील, काय इम्पॉर्टंट क्वेश्चन्स राहणार आहे हे आपण नेक्स्ट 5 व्हिडिओमध्ये बघणार आहे, जे आपल्याला टोटल 150 क्वेश्चन्स म्हणजे 6 व्हिडिओज, 150 क्वेश्चन्स म्हणजे 6 व्हिडिओ, पर व्हिडिओमध्ये आपण 25 क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट सेक्शन करा की आपल्याला व्हिडिओज कंटिन्यू करायचे आहेत म्हणून. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट जो आहे तो मार्केट परफॉर्मन्स रेशिओचा बघा इकॉनॉमिक व्हॅल्यू ऍडेड व्हॅल्यू. ठीक आहे, इकॉनॉमिक व्हॅल्यू ऍडेड काय असते, व्हॅल्यू क्रिएटेड अबोव द कॉस्ट ऑफ कॅपिटल, मीन्स भांडवलाच्या खर्चाचा पलीकडे निर्माण केलेले मूल्य. तर बघा त्याचे फॉर्म्युले दिले आहेत. तर इकॉनॉमिक व्हॅल्यू ऍडेडचा फॉर्म्युला काय, EBIT इंटू 1 मायनस टी मायनस WACC इंटू कॅपिटल इन्व्हेस्टेड, हा याचा काय आहे फॉर्म्युला आहे. तर बघा EBIT व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 1.5, टॅक्स रेट दिलेला आहे 30%, WAC आपल्याला दिलेला आहे 12% आणि कॅपिटल इन्व्हेस्टेड दिलेला आहे 10 मिलियन्स. ठीक आहे, तर EVV मध्ये जो पण आपला डेटा आहे मीन्स EBIT 1 मायनस आपण काय केलं इथे टॅक्स आणि त्याच्यानंतर इक्वल्स टू मध्ये आपण केलेलं आहे WACC व्हॅल्यू, तर किती आलं 0.15 मिलियन्स, मीन्स नकारात्मक व्हॅल्यू आली कारण की आन्सर कशामध्ये आलं मायनस मध्ये आलं. तर मायनस मध्ये मीन्स काय निगेटिव्ह व्हॅल्यू आली, बरोबर आहे, नकारात्मक मूल्य ज्याला आपण म्हणतो. तर EBITचा फॉर्म्युला पण आपण याच्याच मध्ये बघणार आहे, WACC काय राहते हे पण समोर बघणार आहे, त्याचं टेन्शन नको घ्या, मी इथे सगळंच तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर इकॉनॉमिक ऍडेड व्हॅल्यू समजलं. तर बघा तसंच महाट्रान्सकोसाठी अकाउंट प्रोफेशनल नॉलेजची PDF अवेलेबल आहे, ऑल इन वन PDF आहे, ज्याच्यामध्ये 7000 प्लस MCQs कव्हर केलेले आहे आणि कम्प्लीट 7 चॅप्टर्स कव्हर केलेले आहेत. ज्यांनी आतापर्यंत ही PDF नाही घेतली, PDF परचेस करून घ्या, जेणेकरून तुमची आणखी चांगली प्रॅक्टिस होईल. कारण की नेहमी टाइम आपल्याजवळ नाही असत, आपण एकदाच एक्झाम देण्याचा ट्राय करतो आणि एकदम जर वेळ जवळ आली तर आपला प्रॅक्टिस होणार नाही. आतापर्यंत खूप लोकांनी ही PDF घेतली आणि ते सॅटिस्फाईड आहे की PDF खूप चांगली आहे म्हणून. ठीक आहे, तर त्याच्यामुळे PDF तुम्ही घेऊन घ्या, जेणेकरून तुमची MCQची प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर हे सुद्धा जे फॉर्म्युले बेस्ड एक्झाम्पल आहे त्याचं पण मी तुम्हाला PDF प्रोव्हाइड करून देईल. ज्यांनी हे बुक्स घेतलेली आहे त्यांना मी ही PDF नक्कीच प्रोव्हाइड करून देईल. ठीक आहे, तर ह्या PDFची प्राइस आहे 850, ते तुम्हाला 750 मध्ये मिळून जाईल. खूप चांगली PDF आहे, कंबाईन आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये. जे इंग्लिशमध्ये एक्झाम्स देत असेल त्यांना क्वेश्चन नाही समजलं तर तुम्ही मराठी वाचून ते क्वेश्चन सुद्धा तिथे बघू शकता. कंबाईन आहे, ही PDF तुम्हाला कुठेच मिळणार नाही आणि कोणीच प्रोव्हाइड करणार नाही बोथ लँग्वेज मध्ये. एक तर तुम्हाला इंग्लिशमध्ये मिळणार किंवा मराठीमध्ये मिळणार, पण ही जी PDF आहे ही दोन्ही याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे ज्यांनी ही आतापर्यंत PDF नाही घेतली, PDF घेऊन घ्या. एकदाच आपल्याला इन्व्हेस्ट करायचं आहे, पण ही PDF तुम्हाला कंटिन्यू जेव्हा तुम्ही अकाउंट्सच्या एक्झाम जाल त्याच्यासाठी तुम्हाला ही खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. ठीक आहे, आता सेकंड जो आहे तो आहे आपला प्रॉफिटेबिलिटी रेशिओ. आता प्रॉफिटेबिलिटी रेशिओचे आपण एक्झाम्पल्स बघूया, त्याचे फॉर्म्युलेज बघूया. ठीक आहे, तर बघा फर्स्ट आहे याच्यामध्ये ग्रॉस प्रॉफिट मार्जिन. तर आता ग्रॉस प्रॉफिट मार्जिन कसं काढायचं. ठीक आहे, बघा काय म्हटलेलं आहे, मेजर द पर्सेंटेज ऑफ रेव्हेन्यू रिमेनिंग आफ्टर डिडक्टिंग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ठीक आहे, मीन्स विक्रीवरून माल खर्च वजा केल्यानंतर उरलेला नफा टक्केवारी. तर बघा काय केलेलं आहे, ग्रॉस प्रॉफिट मार्जिनचा फॉर्म्युला काय, ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल ऑर रेव्हेन्यू. काय आहे, ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल ऑर रेव्हेन्यू म्हणजे काय आहे ग्रॉस प्रॉफिट मार्जिन. तर बघा इथे ग्रॉस प्रॉफिट दिलेला आपल्याला 4 लाख, नेट सेल्स दिलेला आपल्याला 10 लाख. ठीक आहे, तर बघा ग्रॉस प्रॉफिट फॉर्म्युला कसा काढू, 4 लाख डिवाइड बाय 10 लाख, तर किती आलं आपल्याजवळ इथे 40%. तर 40% काय आपलं ग्रॉस प्रॉफिट मार्जिन. ठीक आहे, नेक्स्ट आहे नेट प्रॉफिट मार्जिन. बघा पर्सेंटेज ऑफ नेट इन्कम जनरेटेड फ्रॉम नेट सेल आफ्टर ऑल एक्सपेन्सेस अँड टॅक्सेस, त्यालाच आपण म्हणतो नेट
मार्जिन, नेट प्रॉफिट मार्जिन बघा काय म्हटलंय, सर्व खर्च आणि वजा केल्यानंतर निव्वळ विक्रीतून मिळालेला नफा टक्केवारी. तर बघा नेट प्रॉफिट मार्जिन मीन्स काय, नेट इन्कम आफ्टर टॅक्स डिवाइड बाय नेट सेल्स. ठीक आहे, जसा हा फॉर्म्युला आहे आपला, नेट इन्कम आफ्टर टॅक्स डिवाइड बाय नेट सेल. तर बघा एक्झाम्पल दिलेलं आहे, नेट इन्कम दिलेला आहे 1,50,000 आणि त्याच्यानंतर नेट सेल दिलेला आहे 10 लाख. तर काय येईल, नेट प्रॉफिट मार्जिनचा फॉर्म्युला काय, 1,50,000 डिवाइड बाय 10. तर किती येईल, 15%. 15% का बरं येत आहे, 0.15 येत आहे इंटू 100. तर किती झालं, 15%. कारण की पर्सेंटेजची व्हॅल्यू नेहमी 100 नी मल्टिप्लाय होते, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट आहे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन. ठीक आहे, आता बघा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन म्हणजे काय, ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन ऍज अ पर्सेंटेज ऑफ नेट सेल शोईंग प्रॉफिटेबिलिटी फ्रॉम ऑपरेशन. निव्वळ विक्रीच्या तुलनेत ऑपरेटिंग नफा ऑपरेशन्स मधून होणाऱ्या नफ्याचे प्रमाण, त्यालाच म्हणतो आपण ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन. तर बघा फॉर्म्युला काय दिलेला आहे, ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन इक्वल्स टू ऑपरेटिंग प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल. काय म्हटलेलं आहे, ऑपरेटिंग प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल. तर बघा इथे ऑपरेटिंग प्रॉफिट दिलं आहे 2,50,000, नेट सेल दिलेला आहे 10 लाख. तर बघा ऑपरेटिंग फॉर्म्युला मार्जिनच्या फॉर्म्युला केलं आपण पुट, तर 2,50,000 डिवाइड बाय 10 लाख तर किती येईल, 0.25 मीन्स 25% काय येईल, त्याचा करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायच्या फॉर्म्युले, जर प्रॉब्लेम बेस्ड जर आपल्याला बघायचं असेल प्रॅक्टिस सेट्स, तर त्यासाठी फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. जर तुम्ही व्हिडिओला लाईक कराल तर मला मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी प्रॉब्लेम बेस्ड एक्झाम्पल सुद्धा सॉल्व्ह करू शकणार. ठीक आहे, कारण की मिनिमम 6 व्हिडिओज बनणार आहेत, 150 क्वेश्चन्स आपल्याला त्याचे सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट सेकंड आहे ईबीट रिटर्न ऑन असेट, EROA. ठीक आहे, बघा EBIT रिलेटेड टू एव्हरेज टोटल असेट मेजरिंग ऑपरेटिंग इफिशियन्सी. बरोबर आहे, EBIT चे सरासरी एकूण मालमत्तेच्या तुलनेत प्रमाण आणि ऑपरेशनची कार्यक्षमता मोजण्यासाठी होते. तर बघा फॉर्म्युला दिलेला आहे, EROA इक्वल्स टू EBIT डिवाइड बाय एव्हरेज टोटल असेट. बरोबर आहे, हा फॉर्म्युला आहे की EBIT डिवाइड बाय एव्हरेज टोटल असेट. तर बघा EBIT व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 2 लाख, एव्हरेज असेट दिलेले आहे 10 लाख. तर 2 लाख डिवाइड बाय 10 लाख इंटू 100 तर किती झाले इथे 20%. तर 20% काय आहे, रिटर्न ऑन असेट, EBIT रिटर्न ऑन असेट, EROA ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे प्री टॅक्स इन्कम टू सेल्स. बघा प्री टॅक्स इन्कम ऍज अ पर्सेंटेज ऑफ नेट सेल्स, कर पूर्व नफा निव्वळ विक्रीच्या टक्केवारी, त्यालाच आपण म्हणतो प्री टॅक्स इन्कम टू सेल. तर बघा प्री टॅक्स इन्कम टू सेलचा फॉर्म्युला काय आहे, प्री टॅक्स इन्कम डिवाइड बाय नेट सेल. काय, प्री टॅक्स इन्कम डिवाइड बाय नेट सेल. तर बघा एक्झाम्पल दिलेला आहे, प्री टॅक्स इन्कम दिला आहे 1,80,000, नेट सेल्स दिलेला आहे 10 लाख. तर प्री टॅक्स इन्कम टू सेल काय, 1,80,000 डिवाइड बाय 10 लाख मीन्स किती आले 18%. तर करेक्ट आन्सर किती आहे 18%. ठीक आहे, नेक्स्ट प्री टॅक्स रिटर्न ऑन असेट. ठीक आहे, तर बघा प्री टॅक्स रिलेटेड टू द टोटल असेट, एकूण मालमत्तेच्या तुलनेत कर पूर्ण नफा. तर प्री टॅक्स असेट, प्री टॅक्स डिवाइड बाय टोटल असेट. तर बघा प्री टॅक्स इन्कम दिलाय 1,80,000, टोटल असेट दिले आहे 12 लाख. तर प्री टॅक्स रिटर्न ऑन असेट किती आहे 1,80,000 डिवाइड बाय 12 लाख तर किती आले 15%. ठीक आहे, नेक्स्ट आहे प्री टॅक्स ऑन कॉमन इक्विटी. ठीक आहे, तर बघा प्री टॅक्स इन्कम ऍज अ पर्सेंटेज ऑफ कॉमन इक्विटी, सामान्य इक्विटीच्या तुलनेत कर पूर्व नफा. तर काय येईल बघा, प्री टॅक्स रिटर्न ऑन कॉमन इक्विटी मीन्स प्री टॅक्स इन्कम डिवाइड बाय कॉमन इक्विटी. हा काय त्याचा फॉर्म्युला आहे, प्री टॅक्स इन्कम डिवाइड बाय कॉमन इक्विटी. तर बघा एक्झाम्पल दिलेला प्री टॅक्स इन्कमचा 1,80,000, कॉमन इक्विटी दिलेली आहे 8 लाख. तर प्री टॅक्स रिटर्न ऑन कॉमन इक्विटी म्हणजे 1,80,000 डिवाइड बाय 8 लाख तर किती आहे 22.5%. तर 22.5% काय आहे प्री टॅक्स रिटर्न ऑन कॉमन इक्विटी पर्सेंटेज. ठीक आहे, नेक्स्ट आहे रिटर्न ऑन असेट्स, ROA. तर बघा नेट इन्कम जनरेटेड पर डॉलर ऑफ टोटल असेट्स मीन्स प्रत्येक रुपयाच्या मालमत्तेवर मिळालेला निव्वळ नफा.
तर बघा काय येईल, रिटर्न ऑफ असेट, रिटर्न ऑन असेट इक्वल्स टू नेट इन्कम डिवाइड बाय टोटल असेट. ठीक आहे. तर नेट इन्कम दिले आपल्या 1,50,000, टोटल असेट्स दिलेली आहे 12 लाख. तर 1,50,000 डिवाइड बाय 12 लाख मीन्स किती आला, 12.5%. ठीक आहे. पर्सेंटेज मध्येच व्हॅल्यू येत आहे पूर्ण, हे लक्षात ठेवा. तसंच बघा महाट्रान्सको एलडीसी यूडीसी साठी सिडको क्लर्क साठी मॉक टेस्ट, ज्याच्यामध्ये 10 मॉक टेस्ट दिलेले आहे. रिजनिंग, मॅथ्स, अकाउंट्स, मराठी सर्व टॉपिक्स आहेत आणि आयबीपीएस पॅटर्न नुसार क्वेश्चन्स विथ कम्प्लीट सोल्युशन्स दिलेले आहे. याची प्राइस आहे 150 रुपीज. ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल त्यांनी हा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, इथे मेसेज करून पीडीएफ घेऊ शकता. कारण की जर तुम्ही मॉक टेस्टची प्रॅक्टिस नाही कराल तर तुमचा टाइम मॅनेजमेंट होणार नाही. कारण की मॉक टेस्ट असतातच टाइम मॅनेजमेंटसाठी आणि क्वेश्चन्स डिफरंट येतील, तर तुमचं टाइम मॅनेजमेंट पूर्ण कव्हर होऊन जाईल. तर बघा रिटर्न ऑन इक्विटी दिलेले आहे आरओई. बघा काय म्हटलेलं आहे, नेट इन्कम रिलेटेड टू एव्हरेज टोटल इक्विटी और ब्रोकन डाउन इनटू प्रॉफिट मार्जिन, असेट टर्नओव्हर अँड इक्विटी मल्टीप्लायर सर्व आहे. बघा काय म्हटलं आहे, निव्वळ नफा सरासरी एकूण इक्विटीच्या तुलनेत किंवा नफा मार्जिन, मालमत्ता वापर आणि इक्विटी गुणकारावर वापर. बघा त्याचा फॉर्म्युला दिलेला आपला रिटर्न ऑन इक्विटीचा, नेट इन्कम डिवाइड बाय एव्हरेज टोटल इक्विटी और नेट इन्कम और सेल्स इंटू सेल्स डिवाइड बाय असेट इंटू सेल्स डिवाइड बाय इक्विटी. ठीक आहे. तर बघा नेट इन्कम दिलेली आहे 1,50,000, एव्हरेज इक्विटी दिलेली आहे 9 लाख. तर 1,50,000 डिवाइड बाय 9 लाख, तर 16.7% काय आहे, रिटर्न ऑन इक्विटी आहे. दोन फॉर्म्युलेज आहेत, एक तर नेट इन्कम डिवाइड बाय एव्हरेज टोटल क्वांटिटी किंवा मग नेट इन्कम डिवाइड बाय सेल इंटू सेल डिवाइड बाय असेट इंटू असेट डिवाइड बाय इक्विटी, रिटर्न ऑन इक्विटीचा फॉर्म्युला. ठीक आहे. ज्यांनी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. जर तुम्ही व्हिडिओला लाईक कराल तर मला प्रोत्साहन मिळेल की मी तुमच्यासाठी नेक्स्ट जे आहे प्रॉब्लेम बेस्ड एक्झाम्पल ते लवकरात लवकर घेऊन येऊ. आता नेक्स्ट बघा थर्ड आहे असेट युटिलायझेशन अँड टर्नओव्हर रेशिओ. याचे सुद्धा आपण आता कॅटेगरीज बनवली आहे, तर याचे आपण आता डिफरंट फॉर्म्युलेज बघूया असेट युटिलायझेशन आणि टर्नओव्हर रेशिओचे. ठीक आहे. तर बघा फर्स्ट आहे टोटल असेट टर्नओव्हर. ठीक आहे. बघा काय म्हटलं आहे, मेजर इफिशियन्सी ऑफ क्लोजिंग असेट टू जनरेट सेल, मालमत्तेचा वापर करून विक्री निर्माण करण्याची कार्यक्षमता, त्यालाच आपण म्हटलं आहे टोटल असेट टर्नओव्हर. तर बघा त्याचा फॉर्म्युला दिलेला आपल्याला, टोटल असेट टर्नओव्हर इक्वल्स टू नेट सेल्स डिवाइड बाय एव्हरेज टोटल असेट्स. ठीक आहे. काय आहे, नेट सेल्स डिवाइड बाय एव्हरेज टोटल असेट्स. तर बघा नेट सेल्स दिलेला आहे 10 लाख, एव्हरेज टोटल असेट्स दिलेला आहे 5 लाख. तर 10 लाख डिवाइड बाय 5 मीन्स किती आन्सर आलं, 2. म्हणजे प्रत्येक एक मालावर 2 रुपये विक्री आहे त्याची. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड आहे असे अकाउंट रिसिवेबल टर्नओव्हर मीन्स शो हाऊ मेनी टाइम्स रिसिवेबल आर कलेक्टेड ड्युरिंग द पिरियड. एखाद्या कालावधीत येणे किती वेळा वसूल झाले ते दर्शवते, त्याला म्हणतो रिसिवेबल टर्नओव्हर. तर बघा त्याचा फॉर्म्युला काय, तर रिसिवेबल टर्नओव्हर इक्वल्स टू नेट सेल्स डिवाइड बाय एव्हरेज अकाउंट रिसिवेबल मीन्स नेट सेल डिवाइड बाय एव्हरेज अकाउंट रिसिवेबल म्हणजे काय, रिसिवेबल टर्नओव्हर. तर बघा त्याचं एक्झाम्पल्स दिलेलं आपल्याला, नेट सेल्स दिलेले आहे 12 लाख आणि एव्हरेज रिसिवेबल व्हॅल्यू दिलेली आहे 2 लाख. तर रिसिवेबल टर्नओव्हर किती झालं, 6 टाइम्स झालं. बरोबर आहे. म्हणजे 12 लाख डिवाइड बाय 2 लाख तर किती आहे, 6 टाइम. म्हणजे वर्षभरात 6 वेळा एकूण येणे मीन्स रिसिवेबल रिसीव्ह झाले, वसूल झाले. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड एव्हरेज कलेक्शन पिरियड. तर बघा काय म्हटलेलं आहे, एव्हरेज नंबर ऑफ डेज इट टेक टू कलेक्ट रिसिवेबल मीन्स सरासरी किती दिवसात येणे वसूल होते हे दर्शवते. बरोबर आहे. तर बघा त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला, एव्हरेज कलेक्शन पिरियडचा फॉर्म्युला काय आहे बघा, 365 मीन्स आपले डेज डिवाइड बाय रिसिवेबल टर्नओव्हर. ठीक आहे. जसं बघा एक्झाम्पल दिलेला आहे रिसिवेबल टर्नओव्हरचा दिलेला आहे 6, तर एव्हरेज कलेक्शन दिलेला आहे की 365 डिवाइड बाय 6 तर किती आन्सर येईल, 60.83 डेज. म्हणजे 61 दिवसात वसूल होते. सरासरी किती आहे, 61 डेजची. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ आहे इन्व्हेंटरी टर्नओव्हर. बघा काय म्हटलंय, हाऊ मेनी टाइम्स इन्व्हेंटरी इज सोल्ड अँड रिप्लेस ड्युरिंग द इयर.
मीन्स वर्षभरात साठा किती वेळा विकला गेला आणि बदलला गेला हे दर्शवतो. तर बघा त्याचा फॉर्म्युला काय आहे. इन्व्हेंटरी टर्नओव्हर इक्वल्स टू कॉस्ट ऑफ गुड सोल्ड डिवाइड बाय एव्हरेज इन्व्हेंटरी. ठीक आहे, काय आहे. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड डिवाइड बाय एव्हरेज इन्व्हेंटरी. तर बघा एक्झाम्पल्स दिलेला आहे. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड दिलेला आहे 6 लाख आणि एव्हरेज इन्व्हेंटरी दिलेली आहे 1.5 लाख. तर काय करू आपण 6 लाख डिवाइड बाय 1,50,000. तर इन्व्हेंटरी टर्नओव्हर किती आहे 4 टाइम्स. मीन्स साठा वर्षभरात 4 वेळा फिरला. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ, डेज सेल्स इन पेएबल. तर बघा एव्हरेज नंबर ऑफ डेज टू पे सप्लायर्स. पुरवठादारांना पैसे देण्यासाठी घेतले जाणारे सरासरी दिवस. तर त्याचा फॉर्म्युला बघा काय आहे. डेज सेल इन पेएबल इक्वल टू एव्हरेज अकाउंट्स अँड एक्सपेन्स पेएबल डिवाइड बाय ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवाइड बाय और 365. ठीक आहे. तर बघा काय फॉर्म्युला आहे. एव्हरेज अकाउंट्स अँड एक्सपेन्स पेएबल डिवाइड बाय ऑपरेटिंग एक्सपेन्स डिवाइड बाय 36. तर बघा पेएबल्स दिलेला आहे आपल्याला 1 लाख, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस दिलेला आहे 7,30,000. तर एव्हरेज पेएबल किती आहे 1 लाख डिवाइड बाय ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 7,30,000 डिवाइड बाय 365. तर किती येईल इथे 350 डेज. मीन्स पुरवठादारांना पैसे 50 दिवसात दिले जातात. नेक्स्ट 6 आहे डेज सेल्स इन इन्व्हेंटरी. ठीक आहे. नंबर ऑफ डेज इन्व्हेंटरी रिमेन अनसोल्ड. साठा विकला जाण्यासाठी लागणारे सरासरी दिवस. तर बघा त्याचा फॉर्म्युला काय आहे. डेज सेल इन इन्व्हेंटरी इक्वल्स टू 365 डिवाइड बाय इन्व्हेंटरी टर्नओव्हर. बघा एक्झाम्पल दिलेलं आहे. इन्व्हेंटरी टर्नओव्हर 4 दिलेला आहे. तर 365 डिवाइड बाय 4 मीन्स 91.25 डेज. मीन्स साठा सरासरी 91 दिवस विकला जातो. ठीक आहे. नेक्स्ट 7th आहे डेप्ट फ्री वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर. तर बघा इफिशियन्सी ऑफ युजिंग डेप्ट फ्री वर्किंग कॅपिटल टू जनरेट सेल. मीन्स कर्जमुक्त कार्यरत भांडवल वापरून विक्री निर्माण करण्याची कार्यक्षमता, त्यालाच म्हणतो आपण डेप्ट फ्री वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर. तर बघा त्याचा फॉर्म्युला दिलेला आपल्याला. डेप्ट फ्री वर्किंग टर्नओव्हर कॅपिटल टर्नओव्हर इक्वल्स टू सेल्स डिवाइड बाय डेप्ट फ्री वर्किंग कॅपिटल. ठीक आहे. काय आहे सेल्स डिवाइड बाय डेप्ट फ्री वर्किंग कॅपिटल. बघा एक्झाम्पल दिलेला आहे 12 लाख सेल्स दिलेला आहे. डेप्ट फ्री वर्किंग कॅपिटल 3 लाख. मीन्स 12 लाख डिवाइड बाय 3 लाख तर किती येईल 4 टाइम्स. म्हणजे प्रत्येक 1 रुपीज कर्जमुक्त कार्यरत भांडवलातून 4 विक्री किंमत. त्यालाच आपण म्हणतो डेप्ट फ्री वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. जर तुम्ही व्हिडिओला लाईक कराल तर मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी नेक्स्ट जे प्रॉब्लेम बेस्ड व्हिडिओज आहे ते लवकरात लवकर बनवू. कारण की सिडकोची पण एक्झाम 10ला आहे, महाट्रान्सको पण एक्झाम लवकरच येईल. त्याच्यामुळे आपल्याला प्रिपेअर तसंच करायचं आहे. ठीक आहे. तर बघा नेक्स्ट जो आहे तो आहे कॅपिटल इंटेन्सिटी. बघा काय म्हटलं आहे. असेट निडेड टू जनरेट ₹1 ऑफ सेल. मीन्स एक विक्रीसाठी लागणाऱ्या मालमत्तेचे प्रमाण, त्यालाच आपण काय म्हणतो आहे कॅपिटल इंटेन्सिटी. तर बघा त्याचा फॉर्म्युला काय आहे. कॅपिटल इंटेन्सिटी इक्वल्स टू एव्हरेज टोटल असेट डिवाइड बाय नेट सेल. काय आहे एव्हरेज टोटल असेट डिवाइड बाय नेट सेल. तर बघा असेट दिलेला आहे 10 लाख, सेल दिलेला आहे 5 लाख. मीन्स 10 लाख डिवाइड बाय 5 लाख तर किती आलं 2. म्हणजे 1 रुपीज विक्रीसाठी 2 रुपया मालमत्ता लागते. हे आहे कॅपिटल इंटेन्सिटी. तसंच बघा ज्यांना फायनान्शियल अकाउंट, फक्त फायनान्शियल अकाउंटिंगची बुक जर हवी असेल पीडीएफ तर ते पण अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 2500 MCQs कव्हर आहेत. ठीक आहे. फायनान्शियल अकाउंटिंगचा कम्प्लीट सिलेबस कव्हर आहे आणि त्याची प्राइस किती आहे इथे 350 रुपीज. ठीक आहे. आता बघा 9th जे आहे ते वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे. मेजर्स हाऊ इफिशियन्सी अ फर्म यूज वर्किंग कॅपिटल टू सपोर्ट सेल. कार्यरत भांडवलाचा वापर करून विक्री करण्याची कार्यक्षमता मोजते. तर बघा त्याचा फॉर्म्युला काय आहे. वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर इक्वल्स टू सेल्स डिवाइड बाय करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. काय आहे सेल्स डिवाइड बाय करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. जसं एक्झाम्पल दिला बघा. सेल्स दिलेला 10 लाख, करंट असेट दिलेला आहे 5 लाख, करंट लायबिलिटी दिली आहे 2 लाख. तर 10 लाख डिवाइड बाय 5 लाख मायनस 2 लाख
मीन्स 10 लाख डिवाइड बाय 3 लाख मीन्स 3.33 म्हणजे कार्यरत मीन्स वर्किंग कॅपिटल जे आहे ते किती वेळा फिरले आहे 3.33 टाइम्स. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट जे आहे ते आहे शॉर्ट टर्म सॉल्व्हन्सी और लिक्विडिटी रेशियो. तर याची आता आपण शॉर्ट टर्म सॉल्व्हन्सी आणि लिक्विडिटी रेशियोचे एक्झाम्पल्स मीन्स त्याचे फॉर्म्युलेज बघूया वेगवेगळ्या आणि त्याच्यानंतर त्याचे क्वेश्चन सुद्धा. तर बघा फर्स्ट आहे कॅश रेशियो, कॅश गुणोत्तर. बघा काय म्हटलंय, मेजर अ कंपनी ॲबिलिटी टू पे करंट लायबिलिटी युजिंग ओनली कॅश. तर बघा कंपनी केवळ रोख शिल्लक वापरून सध्याच्या देयकांची किती पूर्तता करू शकते हे दर्शवतो. तर बघा त्याचा फॉर्म्युला काय दिलाय, कॅश रेशियो इक्वल्स टू कॅश डिवाइड बाय ॲव्हरेज करंट लायबिलिटी. काय आहे, कॅश डिवाइड बाय ॲव्हरेज करंट लायबिलिटी. तर बघा कॅश दिलेला आहे आपल्याला 1 लाख, ॲव्हरेज करंट लायबिलिटी दिली आहे 2 लाख मीन्स 1 लाख डिवाइड बाय 2 लाख तर किती येईल 0.5 म्हणजे इनडायरेक्टली 50%. म्हणजे कंपनीकडे फक्त रोख वापरून 50% देय भरण्याची क्षमता आहे. मीन्स कंपनी कॅन पे 50% ऑफ इट्स टोटल लायबिलिटी विथ अवेलेबल कॅश. नेक्स्ट सेकंड आहे करंट कॅश डेप्ट कव्हरेज, चालू रोख कर्ज पूर्तता प्रमाण. तर बघा इंग्लिश मध्ये दिलेलं आहे फर्स्ट indicate ability to cover current liability with cash flow from operation means operating cash flow वापरून सध्याची देयके भागवण्याची क्षमता, त्यालाच म्हणतो आपण करंट कॅश डेप्ट कव्हरेज. तर बघा त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे, काय आहे करंट कॅश डेप्ट कव्हरेजचा, नेट कॅश प्रोव्हाइडेड बाय ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी डिवाइड बाय ॲव्हरेज करंट लायबिलिटी. ठीक आहे, काय आहे नेट कॅश प्रोव्हाइडेड बाय ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी डिवाइड बाय ॲव्हरेज करंट लायबिलिटी हा फॉर्म्युला आहे करंट कॅश डेप्ट कव्हरेजचा. तर बघा एक्झाम्पल दिलाय NCFOA मीन्स नेट कॅश प्रोव्हाइडेड बाय ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी किती दिलेलं आहे 4 लाख आणि ॲव्हरेज करंट लायबिलिटी दिलेली आहे 2 लाख. तर 4 लाख डिवाइड बाय 2 लाख मीन्स किती येईल 2 मीन्स कॅश फ्लो फ्रॉम कंपनी ऑपरेशन इज डबल द करंट लायबिलिटी मीन्स सध्याच्या देयकांपेक्षा दुप्पट रोख प्रवाह आहे. नेक्स्ट थर्ड करंट रेशियो मीन्स चालू गुणोत्तर. बघा मेजर शॉर्ट टर्म फायनान्शियल स्ट्रेंथ, लघुकाळ आर्थिक श्रेय मोजणारा गुणोत्तर. तर बघा काय फॉर्म्युला दिलेला आहे करंट रेशियोचा फॉर्म्युला काय करंट असेट डिवाइड बाय करंट लायबिलिटी. काय आहे करंट असेट डिवाइड बाय करंट लायबिलिटी. तर बघा एक्झाम्पल्स दिलेला आहे करंट असेटचं 5 लाख आणि करंट लायबिलिटी दिलेली आहे 2,50,000. तर 5 लाख डिवाइड बाय 2,50,000 तर किती येणार 2 म्हणजे कंपनी हॅज 2 रुपीज ऑफ असेट्स फॉर एव्हरी 1 रुपीज ऑफ लायबिलिटी. प्रत्येक 1 रुपीज देयकासाठी 2 रुपीज मालमत्ता उपलब्ध आहे. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ क्विक रेशियो और ऍसिड टेस्ट रेशियो इन झटपट गुणोत्तर. बघा मेजर लिक्विडिटी एक्सक्लुडिंग इन्व्हेंटरी अँड प्रीपेड्स मीन्स साठा व आगाऊ खर्च वगळून तात्काळ देयक भरता येण्याची क्षमता, त्यालाच म्हणतो आपण क्विक रेशियो. तर बघा क्विक रेशियोचा फॉर्म्युला काय कॅश प्लस मार्केटेबल सिक्युरिटीज प्लस रिसिवेबल्स डिवाइड बाय करंट लायबिलिटी. काय म्हटलं कॅश प्लस मार्केटेबल सिक्युरिटीज प्लस रिसिवेबल डिवाइड बाय करंट लायबिलिटीज. हा कशाचा आहे क्विक रेशियो किंवा ऍसिड टेस्ट रेशियोचा फॉर्म्युला आहे. तर बघा एक्झाम्पल दिलाय क्विक असेट्स दिले आहे 3 लाख आणि करंट लायबिलिटी दिलेली आहे 2 लाख मीन्स 3 लाख डिवाइड बाय 2 लाख तर किती येईल आपल्याजवळ 1.5 मीन्स प्रत्येक 1 रुपये देयकासाठी 1.5 झटपट मालमत्ता मीन्स रुपीज 1.5 ऑफ लिक्विड असेट फॉर एव्हरी 1 रुपीज ऑफ लायबिलिटी. नेक्स्ट फिफ्थ इंटरेस्ट बेअरिंग डेप्ट टू इक्विटी, व्याज मुक्त कर्ज ते भांडवली गुणोत्तर. तर बघा काय म्हटलंय मेजर कंपनी लिव्हरेज, कंपनीच्या कर्ज निर्भरतेचे प्रमाण. तर बघा फॉर्म्युला दिलेला आहे ते इंटरेस्ट बेअरिंग डेप्ट टू इक्विटी, इंटरेस्ट बेअरिंग डेप्ट डिवाइड बाय टोटल इक्विटी. काय आहे इंटरेस्ट बेअरिंग डेप्ट डिवाइड बाय टोटल इक्विटी. तर डेप्ट दिलेली आहे आपल्याला 4 लाख, इक्विटी दिलेली आहे 8 लाख म्हणजे किती झाले इथे 0.5 मीन्स 4 डिवाइड बाय 8 किती आला 0.5 मीन्स
प्रत्येक 1 रुपया भांडवलीसाठी 50 पैसे व्याज मुक्त खर्च, 50 पैसे डेप्ट फॉर एव्हरी 1 रुपीज इक्विटी, त्यालाच म्हणतो आपण. नेक्स्ट 6th आहे डिव्हिडंड पे आउट रेशिओ, लाभांश वितरण गुणोत्तर. बघा काय म्हटलंय, पोर्शन ऑफ अर्निंग पेड ॲज अ डिव्हिडंड मीन्स नफा जो भाग लाभांश रूपात दिला जातो. तर बघा डिव्हिडंड पे आउट रेशिओ काय, डिव्हिडंड पेड डिवाइड बाय नेट इन्कम और डिव्हिडंड पे आउट डिवाइड बाय EPS अर्निंग पर शेअर. ठीक आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे, ते डिव्हिडंड दिलेलं आहे 2 लाख, नेट इन्कम दिलेला आहे 4. तर 2 लाख डिवाइड बाय 4 लाख तर किती येईल, 0.5 म्हणजे 50%, म्हणजे 50% ऑफ प्रॉफिट पेड ॲज अ डिव्हिडंड नफ्याच्या 50% लाभांश म्हणून वितरित करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट 7th नेट कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी, ऑपरेटिंग क्रियामधून निव्वळ रोख प्रवाह. तर बघा काय म्हटलंय, नेट कॅश फ्रॉम कोर बिझनेस ऑपरेशन म्हणजे मुख्य व्यवसायातून मिळालेला निव्वळ रोख प्रवाह, त्यालाच काय म्हटलंय, नेट कॅश फ्लो. बघा काय फॉर्म्युला आहे नेट कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीजचा, नेट इन्कम प्लस डेप्रिसिएशन प्लस अमोर्टायझेशन एक्सेट्रा. मीन्स जसं एक्झाम्पल दिलेला आहे 5 लाख, म्हणजे पॉझिटिव्ह मीन्स हेल्दी ऑपरेशन. मीन्स जर नेट कॅश फ्लो ऑपरेटिंग जर पॉझिटिव्ह असला मीन्स काय, ते हेल्दी ऑपरेशन्स आहे, म्हणजे सकारात्मक रोख प्रवाह म्हणजे फायदेशीर व्यवसाय. ठीक आहे. नेक्स्ट 8 रूल ऑफ 72, 72चा नियम. तर बघा काय म्हटलेलं आहे, क्विक वे टू एस्टिमेट टाइम टू डबल मनी ॲट अ फिक्स्ड रिटर्न, दिलेल्या व्याज दरावर पैसे किती वर्षात दुप्पट होतील ते दाखवणारा नियम, त्यालाच म्हटलाय रूल 72. तर बघा फॉर्म्युला काय आहे, इक्वल टू 72 डिवाइड बाय इंटरेस्ट रेट. सपोज इंटरेस्ट रेट दिलेला आहे 12%, तर 72 डिवाइड बाय 12 म्हणजे किती येईल, 6 इयर, म्हणजे ॲट 12% रिटर्न मनी डबल इन 6 इयर, 12% परताव्यावर पैसे 6 वर्षात दुप्पट होतील, त्यालाच म्हणतो आपण रूल ऑफ 72. मीन्स एस्टिमेट टाइम टू कॅल्क्युलेट हाऊ फिक्स रिटर्न कॅल्क्युलेट डबल मनी व्हॅल्यू. ठीक आहे. आता बघा तसंच कॅश मॅनेजमेंट अकाउंटिंगची सेपरेट PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 1100 MCQs कव्हर करून कम्प्लीट सिलेबस आहे. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये आहे आणि त्याची प्राइस आहे 250 रुपीज. ज्यांना सेपरेट PDF पाहिजे असेल ते सेपरेट PDF सुद्धा घेऊ शकता. आता बघा 9th आहे वर्किंग कॅपिटल, कार्यरत भांडवल. बघा फंड्स अवेलेबल फॉर डेली ऑपरेशन, दैनंदिन व्यवसायासाठी उपलब्ध निधी, त्यालाच म्हणतो आपण वर्किंग कॅपिटल. तर वर्किंग कॅपिटलचा फॉर्म्युला काय आहे बघा, वर्किंग कॅपिटल इक्वल्स टू करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. ठीक आहे. तर एक्झाम्पल मध्ये बघा करंट असेट दिलेला आहे 6 लाख, करंट लायबिलिटी दिलेली आहे 4 लाख, मीन्स 6 लाख मायनस 4 लाख किती आला, 2 लाख. मीन्स 2 लाख अवेलेबल फॉर वर्किंग कॅपिटल, 2 लाख कार्यरत भांडवल आहे. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट जो आहे तो आहे डेप्थ रेशिओ. ठीक आहे. आता डेप्थ रेशिओचे फॉर्म्युलेज बघूया कम्प्लिटली आणि त्याचे एक्झाम्पल्स. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, जितके लाईक्स येतील तितकं चांगलं मला मोटिवेशन मिळणार की मी नेक्स्ट जे प्रॉब्लेम बेस्ड एक्झाम्पल्स आहेत ते तुमच्यासाठी लवकरात लवकर बनवू शकणार. ठीक आहे. बघा फर्स्ट आहे टोटल डेप्ट टू टोटल असेट्स, मीन्स एकूण कर्ज ते एकूण मालमत्ता गुणोत्तर. काय म्हटलंय बघा, शो व्हॉट पर्सेंटेज ऑफ टोटल असेट्स आर फायनान्स बाय डेट्स, मीन्स कंपनीच्या एकूण मालमत्तेपैकी किती टक्के कर्जाने वित्तपुरवठा केला आहे हे दर्शवते. तर बघा फॉर्म्युला काय त्याचा, टोटल डेप्ट टू टोटल असेटचा टोटल लायबिलिटी डिवाइड बाय टोटल असेट. काय आहे, टोटल लायबिलिटी डिवाइड बाय टोटल असेट. जसं इथे एक्झाम्पल घ्या 8 लाख डिवाइड बाय 10 लाख मीन्स टोटल लायबिलिटी डिवाइड बाय टोटल असेट. तर किती आलं 0.8 म्हणजे 80%. मीन्स काय होईल, 80% मालमत्ता कर्जातून वित्त पुरवठा केलेली आहे. 80% ऑफ असेट आर फायनान्स बाय डेट. नेक्स्ट सेकंड टोटल डेप्ट टू टोटल इक्विटी, मीन्स एकूण कर्ज ते एकूण भांडवल गुणोत्तर. तर बघा काय म्हटलंय, मेजर फायनान्शियल लिव्हरेज बाय कम्पेअरिंग टोटल डेप्ट विथ शेअर होल्डर्स इक्विटी, एकूण कर्ज आणि भागधारकांच्या भांडवलाचे प्रमाण दर्शवते. काय फॉर्म्युला आहे बघा त्याचा, टोटल डेप्ट टू टोटल इक्विटीचा फॉर्म्युला काय, टोटल लायबिलिटी डिवाइड बाय टोटल इक्विटी. काय, टोटल लायबिलिटी डिवाइड बाय टोटल इक्विटी. तर बघा टोटल लायबिलिटी 6 लाख, टोटल इक्विटी 4 लाख, तर किती आलं 1.5.
मीन्स फॉर एव्हरी 1 रुपीज ऑफ इक्विटी देअर इज 1.5 इन अ डेब्ट. मीन्स प्रत्येक एक रुपये भांडवलासाठी रुपीज 1.5 कर्ज आहे. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड, टोटल इक्विटी टू टोटल असेट्स. एकूण भांडवल ते एकूण मालमत्ता गुणोत्तर. ठीक आहे. बघा काय म्हटलंय, इंडिकेट द पोर्शन ऑफ असेट फंडेड बाय शेअर होल्डर्स इक्विटी. भागधारकांच्या भांडवलातून किती मालमत्ता वित्तपुरवठा झाली आहे हे दर्शवते. तर बघा त्याचा फॉर्म्युला काय आहे, टोटल इक्विटी डिवाइड बाय टोटल असेट्स. ठीक आहे. काय आहे, टोटल इक्विटी डिवाइड बाय टोटल असेट्स. मीन्स 4 लाख डिवाइड बाय 10 लाख, 4 लाख डिवाइड बाय 10 लाख म्हणजे किती आलं, 0.4 म्हणजे किती, 40%. म्हणजे 40% ऑफ असेट फायनान्स बाय इक्विटी. 40% मालमत्ता भागधारकांच्या भांडवलातून आली आहे. ओके. नेक्स्ट फोर्थ आहे इक्विटी मल्टिप्लायर. इक्विटी मल्टिप्लायर बघा, इंडिकेट हाऊ मच ऑफ द फर्म असेट आर फायनान्स बाय इक्विटी वर्सेस डेट. ठीक आहे. कंपनीने भांडवलाच्या तुलनेत किती मालमत्ता निर्माण केली आहे हे दर्शवते. तर बघा त्याचा फॉर्म्युला काय आहे इक्विटी मल्टिप्लायरचा, टोटल असेट्स डिवाइड बाय टोटल इक्विटी. काय आहे, टोटल असेट्स डिवाइड बाय टोटल इक्विटी. बघा इथे एक्झाम्पल दिलं आहे, 10 लाख डिवाइड बाय 4 लाख मीन टोटल असेट्स डिवाइड बाय टोटल लायबिलिटी किती आली, 2.5. मीन्स एव्हरी 1 रुपीज इक्विटी सपोर्ट 2.5 इन असेट. ठीक आहे. मीन्स प्रत्येक 1 रुपीज भांडवलासाठी 2.5 मालमत्ता निर्माण केलेली आहे. त्यालाच म्हणतो आपण इक्विटी मल्टिप्लायर कॅल्क्युलेशन. नेक्स्ट फिफ्थ आहे लॉंग टर्म डेट टू इक्विटी. दीर्घकालीन कर्ज ते भांडवल गुणोत्तर. ठीक आहे. बघा, शो प्रोपोर्शन ऑफ लॉंग टर्म डेट रिलेटिव्ह टू शेअर होल्डर्स इक्विटी. मीन्स दीर्घकालीन कर्ज आणि भागधारकांच्या भांडवलाचे प्रमाण, त्यालाच म्हणतो आपण लॉंग टर्म डेट टू इक्विटी. तर बघा फॉर्म्युला काय आहे लॉंग टर्म डेट टू इक्विटीचा, लॉंग मायनस टर्म लायबिलिटी डिवाइड बाय टोटल इक्विटी. काय, लॉंग मायनस टर्म लायबिलिटी, लॉंग टर्म लायबिलिटी डिवाइड बाय लॉंग टर्म लायबिलिटी आहे, लॉंग टर्म लायबिलिटी डिवाइड बाय टोटल इक्विटी. ठीक आहे. तर बघा 3 लाख डिवाइड बाय 6 लाख मीन्स किती आलं, 0.5. मीन्स 0.5 लॉंग टर्म डेट टू फॉर एव्हरी 1 इक्विटी. मीन्स प्रत्येक 1 रुपया भांडवलासाठी 0.5 दीर्घकालीन काय आहे, कर्ज आहे. नेक्स्ट 6, टाइम इंटरेस्ट अर्न, इंटरेस्ट कव्हरेज रेशो, व्याज कव्हरेज गुणोत्तर. बघा, मेजर्स हाऊ इझिली कंपनी कॅन पे इंटरेस्ट ऑन आउटस्टँडिंग डेट. कंपनीची व्याज भरण्याची क्षमता दर्शवते. बघा ऑप्शन आहे, फॉर्म्युला काय आहे त्याचा, टाइम इंटरेस्ट अर्न मीन्स इंटरेस्ट कव्हरेज रेशोचा ऑपरेटिंग इन्कम मीन्स EBIT डिवाइड बाय इंटरेस्ट एक्सपेन्स. ठीक आहे. तर बघा EBIT दिलेले आहे आपल्याला 5 लाख, इंटरेस्ट दिलेला आहे 1 लाख. तर 5 लाख डिवाइड बाय 1 लाख किती आलं, 5. मीन्स ऑपरेटिंग इन्कम कव्हर 5 इंटरेस्ट 5 टाइम्स. मीन्स ऑपरेटिंग नफा व्याजापेक्षा 5 पट आहे. ठीक आहे. नेक्स्ट 7, कॅश कव्हरेज रेशो, रोख व्याज कव्हरेज. तर बघा काय म्हटलंय, मेजर इंटरेस्ट कव्हरेज इन्क्लुडिंग नॉन कॅश चार्जेस लाईक डेप्रिसिएशन. मीन्स नगद नफा वापरून व्याज भरण्याची क्षमता, त्यालाच कॅश कव्हरेज रेशो कॅल्क्युलेट होते. तर बघा फॉर्म्युला काय आहे कॅश कव्हरेज रेशोचा, EBIT प्लस डेप्रिसिएशन प्लस अमोर्टायझेशन डिवाइड बाय इंटरेस्ट एक्सपेन्स. काय म्हटलं आहे, EBIT प्लस डेप्रिसिएशन प्लस अमोर्टायझेशन डिवाइड बाय इंटरेस्ट एक्सपेन्स. तर बघा EBIT 4 लाख, डेप्रिसिएशन 1 लाख, इंटरेस्ट 1 लाख. 4 plus 1 5, 5 divided by 1 means 5. मीन्स कॅश फ्लो इन 5 टाइम्स द इंटरेस्ट बर्डन. मीन्स रोख नफा व्याजापेक्षा 5 पट आहे. ठीक आहे. तसंच बघा बिझनेस लॉचे सेपरेट PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 1500 प्लस MCQs आहे. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये आहे. सेपरेट PDF ज्यांना पाहिजे असेल सेपरेट PDF सुद्धा घेऊ शकता. याची प्राइस आहे 250. ठीक आहे. बघा फिक्स चार्ज कव्हरेज रेशो 8 नंबरचा आहे. बघा काय म्हटलं आहे, निश्चित कर्ज कव्हरेज गुणोत्तर, मेजर कंपनी एबिलिटी टू कव्हर फिक्स फायनान्सिंग एक्सपेन्सेस. ठीक आहे. निश्चित वित्तीय खर्च, उदाहरण व्याज आणि लीज भरण्याची क्षमता. तर बघा त्याचा फॉर्म्युला काय दिला, फिक्स चार्ज कव्हरेज रेशोचा, नेट इन्कम बिफोर टॅक्स प्लस इंटरेस्ट चार्ज प्लस लॉंग टर्म लीज पेमेंट. ठीक आहे.
डिवाइड बाय इंटरेस्ट चार्ज प्लस लॉंग टर्म लीज पेमेंट. काय आहे? नेट इन्कम बिफोर टॅक्स प्लस इंटरेस्ट चार्जेस प्लस लॉंग टर्म लीज पेमेंट डिवाइड प्लस लॉंग टर्म लीज पेमेंट. तर बसा एक्झाम्पल बघा काय आहे. NIBT दिले आहे 3 लाख, नेट इन्कम बिफोर टॅक्स, इंटरेस्ट दिलेला आहे 1 लाख, लीज दिलेला आहे 1 लाख. तर 3 plus 1 plus 1 divided by 1 plus 1 means 2, 5 by 2 means 2.5. means company generate 2.5 time is fixed charges. निश्चित खर्चाच्या तुलनेत कंपनीकडे 2.5 पट उत्पन्न आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग फॉर्म्युलेस, त्याला आपण म्हटलंय 23 टॉपिक्स इथे कव्हर करायचे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. मी नेहमीच म्हणतो आहे की जर तुमचं प्रोत्साहन राहील तर असेच व्हिडिओ आपण कंटिन्यू जे इम्पॉर्टंट आहे ते पण कव्हर करणार लवकरात लवकर, म्हणून तुमचा सपोर्ट असणे खूप आवश्यक आहे. ठीक आहे. चल, मॅनेजमेंट अकाउंटिंगचा फर्स्ट फॉर्म्युला आहे प्रॉफिट इक्वेशन. ठीक आहे. मीन्स नफा समीकरण. बघा काय म्हटलंय, कंपनीच्या एकूण विक्रीतून बदलणारे खर्च आणि स्थिर खर्च वजा केल्यानंतर मिळणारा नफा, त्यालाच काय म्हटलेलं आहे? प्रॉफिट इक्वेशन. तर बघा फॉर्म्युला काय आहे. सेलिंग प्राइस इंटू नंबर ऑफ युनिट सोल्ड मायनस व्हेरिएबल कॉस्ट इंटू नंबर ऑफ युनिट सोल्ड मायनस फिक्स्ड कॉस्ट. ठीक आहे. मीन्स विक्री किंमत इंटू विक्रीची संख्या मायनस बदलणारे खर्च इंटू विक्रीची संख्या मायनस एकूण खर्च. जसं बघा एक्झाम्पल दिलं, विक्री किंमत 10 रुपीज प्रति युनिट, विक्रीची संख्या 50, बदलणारे खर्च 40 प्रति युनिट, स्थिर खर्च 1000. नफा बघा 100 इंटू 50 मायनस 40 इंटू 50 मायनस 1000 म्हणजे किती आलं? 5000 मायनस 2000 मायनस 1 म्हणजे 2000. करेक्ट आन्सर किती येईल इथे? 2000. नेक्स्ट जे आहे ते फॉर्म्युला बेस्ड एक्झाम्पलचा व्हिडिओ राहणार आहे, म्हणून व्हिडिओला एक लाईक जरूर करा. नेक्स्ट सेकंड, टोटल कॉन्ट्रीब्युशन मार्जिन, एकूण योगदान मार्जिन. तर बघा काय म्हटलंय, बदलणारे खर्च वजा करून विक्रीतून मिळालेला एकूण लाभ जो स्थिर खर्च आणि नफा भागण्यासाठी वापरला जातो त्यालाच म्हणतो आपण टोटल कॉन्ट्रीब्युशन ऑफ मार्जिन. मीन्स एकूण मिळालेला लाभ. ठीक आहे. बघा काय फॉर्म्युला आहे. टोटल कॉन्ट्रीब्युशन मार्जिन इक्वल्स टू कॉन्ट्रीब्युशन मार्जिन पर युनिट इंटू युनिट सोल्ड. मीन्स एकूण योगदान मार्जिन म्हणजे प्रति युनिट योगदान इंटू विक्रीची संख्या. जसं एक्झाम्पल दिलंय बघा, प्रति युनिट योगदान 60 दिले आहे आणि विक्रीची संख्या किती दिलेली आहे? 50. म्हणजे एकूण योगदान मार्जिन किती झालं? 60 इंटू 50 म्हणजे 3000. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड, कॉन्ट्रीब्युशन मार्जिन पर युनिट. ठीक आहे. प्रति युनिट योगदान मार्जिन, प्रत्येक युनिट विकल्यावर मिळणारा नफा बदलणारे खर्च वजा केल्यानंतरचे असतात. बघा काय फॉर्म्युला आहे. कॉन्ट्रीब्युशन मार्जिन पर युनिट म्हणजे सेलिंग प्राइस युनिट मायनस व्हेरिएबल कॉस्ट युनिट. मीन्स प्रति युनिट योगदान म्हणजे प्रति युनिट विक्री किंमत मायनस प्रति युनिट बदलणारे खर्च. कळलं? सेलिंग प्राइस युनिट, सेलिंग प्राइस पर युनिट मायनस व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट. जसं एक्झाम्पल दिलंय बघा, विक्री किंमत 100, बदलणारे खर्च 40 म्हणजे 100 मायनस 40 म्हणजे किती येणार? प्रति युनिट योगदान 60 रुपीज. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ आहे व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट, प्रति युनिट बदलणारे खर्च. बघा प्रत्येक युनिटसाठी लागणारा सरासरी बदलणारा खर्च त्यालाच म्हटलाय व्हेरिएबल कॉस्ट युनिट, प्रति युनिट बदलणारे खर्च. बघा त्याचा फॉर्म्युला काय आहे. व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट इक्वल्स टू टोटल व्हेरिएबल कॉस्ट डिवाइड बाय युनिट सोल्ड. काय? टोटल व्हेरिएबल कॉस्ट डिवाइड बाय युनिट सोल्ड. मीन्स प्रति युनिट बदलणारा खर्च म्हणजे एकूण बदलणारे खर्च भागीला विक्रीची संख्या. जसं एक्झाम्पल दिलाय बघा, एकूण बदलणारे खर्च 2000 आणि विक्रीची संख्या 50 म्हणजे प्रति युनिट बदलणारा खर्च किती? 2000 डिवाइड बाय 50 म्हणजे किती? 40 रुपये. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ, कॉन्ट्रीब्युशन मार्जिन रेशिओ, योगदान मार्जिन गुणोत्तर. बघा काय म्हटलंय, प्रत्येक विक्रीच्या रूपातून किती भाग स्थिर खर्च आणि नफा भागवण्यासाठी उरतो त्यालाच म्हटलंय कॉन्ट्रीब्युशन मार्जिन रेशिओ. बघा त्याचा फॉर्म्युला काय आहे. कॉन्ट्रीब्युशन मार्जिन रेशिओ इक्वल्स टू सेलिंग प्राइस मायनस व्हेरिएबल कॉस्ट डिवाइड बाय सेलिंग प्राइस. काय? सेलिंग प्राइस मायनस व्हेरिएबल कॉस्ट डिवाइड बाय सेलिंग प्राइस. योगदान मार्जिन गुणोत्तर इक्वल्स टू विक्री किंमत मायनस बदलणारे खर्च डिवाइड बाय विक्री किंमत. जसं एक्झाम्पल दिलंय बघा, विक्री किंमत 100, बदलणारे खर्च 40. तर काय येईल? योगदान मार्जिन गुणोत्तर 100 मायनस 40 डिवाइड बाय 100 म्हणजे 0.60 किंवा 16%. ठीक आहे. नेक्स्ट 6,
ब्रेक इव्हन पॉइंट बीईपी इन युनिट्स. ठीक आहे, तोट्याशिवाय बिंदू युनिट्स मध्ये. बघा काय म्हटलेलं आहे, किती युनिट्स विकावे लागतील जेणेकरून एकूण खर्च पूर्ण भरून नफा तोटा शून्य होईल. त्याचाच म्हणतो आपण ब्रेक इव्हन पॉइंट. बघा काय म्हटलंय फॉर्म्युला, बीईपी युनिटचा फॉर्म्युला काय, फिक्स कॉस्ट डिवाइड बाय कॉन्ट्रीब्युशन मार्जिन पर युनिट. काय, फिक्स कॉस्ट डिवाइड बाय कॉन्ट्रीब्युशन मार्जिन पर युनिट. मीन्स तोट्याशिवाय बिंदू कसा काढायचा आहे, स्थिर खर्च भागीला प्रति युनिट योगदान. तर स्थिर खर्च किती आहे 1000, प्रति युनिट योगदान किती आहे 60 रुपीज. तर 1 लाख डिवाइड बाय 60 म्हणजे किती 16.67 युनिट्स. ठीक आहे. नेक्स्ट 7 दिलेला आहे, ब्रेक इव्हन पॉइंट्स बीईपी इन रेव्हेन्यू. तोट्याशिवाय बिंदू रक्कम म्हणजे बघा काय म्हटलं आहे, एकूण विक्री रक्कम किती हवी जेणेकरून खर्च भरले जातील, नफा तोटा शून्य होईल. बघा बीईपीचा फॉर्म्युला काय, फिक्स कॉस्ट डिवाइड बाय कॉन्ट्रीब्युशन मार्जिन रेशिओ. स्थिर खर्च डिवाइड बाय योगदान मार्जिन गुणोत्तर. स्थिर खर्च 1000, योगदान मार्जिन 60, तर 100 डिवाइड बाय 0.60 मीन्स 166.67 त्याचं काय येईल आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट ब्रेक इव्हन इक्वेशन, तोट्याशिवाय समीकरण. बघा तोटा नफा शून्य करण्यासाठी एकूण उत्पन्न हे एकूण खर्चा इतके असावे. बघा त्याचा फॉर्म्युला काय, टोटल रेव्हेन्यूचा, टोटल रेव्हेन्यू मायनस टोटल व्हेरिएबल. ठीक आहे, टोटल व्हेरिएबल कॉस्ट प्लस व्हेरिएबल फिक्स कॉस्ट इक्वल्स टू 0 आलं पाहिजे. ठीक आहे. बघा काय आहे, एकूण उत्पन्न मायनस एकूण बदलणारे खर्च प्लस एकूण स्थिर खर्च म्हणजे 0. बघा एकूण उत्पन्न दिलेलं आहे 5000, बदलणारे खर्च दिलेला आहे 3000, स्थिर खर्च किती आहे 2000. म्हणजे 5000 मधनं हे 5000 मायनस केले तर 0 मीन्स तोट्याशिवाय बिंदू किती आहे 0. कळलं. नेक्स्ट 9 टार्गेट इन्कम, लक्षित नफा. बघा काय म्हटलं आहे, एखाद्या ठराविक नफासाठी मिळणाऱ्या आवश्यक विक्रीचे प्रमाण, त्यालाच काय म्हटलेलं आहे आपण टार्गेट इन्कम. तर बघा टार्गेट इन्कमचा काय फॉर्म्युला आहे, टार्गेट इन्कम इक्वल्स टू फिक्स कॉस्ट प्लस टार्गेट प्रॉफिट डिवाइड बाय कॉन्ट्रीब्युशन मार्जिन पर युनिट. काय, फिक्स कॉस्ट प्लस टार्गेट प्रॉफिट डिवाइड बाय कॉन्ट्रीब्युशन मार्जिन पर युनिट. ठीक आहे. लक्षित नफा इक्वल्स टू स्थिर खर्च प्लस अनपेक्षित नफा भागीला प्रति युनिट योगदान. जसं एक्झाम्पल दिलंय बघा इथे, स्थिर खर्च 1000, ठीक आहे, अपेक्षित नफा 500 आणि प्रति युनिट योगदान 60. म्हणजे 1000 प्लस 500 डिवाइड बाय 60 म्हणजे किती येईल इथे 25 युनिट्स. ठीक आहे. तसंच बघा इन्कम टॅक्सचे सेपरेट पीडीएफ अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये 900 MCQ कव्हर आहे, टोटल कम्प्लीट टॉपिक्स आहे, ज्याची प्राइस आहे 200 रुपीज. ठीक आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तुम्ही पीडीएफ इथनं परचेस करू शकता. सर्व पीडीएफ अवेलेबल आहे, अकाउंटच्या सेपरेट आणि कंबाईन सुद्धा. ठीक आहे. तर बघा 10th आहे मार्जिन ऑफ सेफ्टी, MOS, सुरक्षा मर्यादा. बघा खरे विक्री आणि तोट्याशिवाय विक्रीतील फरक म्हणजे सुरक्षा मर्यादा. बघा त्याचा फॉर्म्युला काय, मार्जिन ऑफ सेफ्टीचा ऍक्च्युअल सेल्स मायनस ब्रेक इव्हन सेल्स. काय आहे, खरेदी विक्री मायनस तोट्याशिवाय विक्री, ऍक्च्युअल सेल्स मायनस ब्रेक इव्हन सेल्स. एक्झाम्पल्स दिलेले बघा, खरे विक्री 5000, तोट्याशिवाय विक्री 4000, तर मार्जिन ऑफ सेफ्टी किती झाले 5000 मायनस 4000 म्हणजे किती 1000 रुपये. नेक्स्ट 11 मार्जिन ऑफ सेफ्टी रेशिओ, सुरक्षा मर्यादेचे गुणोत्तर. बघा काय म्हटलंय, सुरक्षा मर्यादा विक्रीतील टक्केवारीत व्यक्त करतात. बघा फॉर्म्युला काय, मार्जिन ऑफ सेफ्टी इक्वल्स टू मार्जिन ऑफ सेफ्टी डिवाइड बाय ऍक्च्युअल सेल. ठीक आहे. सुरक्षा मर्यादेचे गुणोत्तर कसं, सुरक्षा मर्यादा डिवाइड बाय खरे विक्री, मार्जिन ऑफ सेफ्टी डिवाइड बाय ऍक्च्युअल सेल. तर बघा एक्झाम्पल्स दिलेला आहे, सुरक्षा मर्यादा 1000, खरेदी विक्री 5000, तर मार्जिन ऑफ सेफ्टी रेशिओ म्हणजे काय 1000 डिवाइड बाय 5000 म्हणजे किती 0.20 म्हणजे किती 20%. नेक्स्ट 12th ओव्हरहेड रेट्स युजिंग वन कॉस्ट पूल, एकूण खर्चाचा ओव्हरहेड दर. बघा काय म्हटलेलं आहे, एकूण ओव्हरहेड खर्च एकावर विभागून त्याचा दर शोधणे, त्यालाच म्हटलेलं आहे ओव्हरहेड रेट युजिंग वन कॉस्ट पूल. त्याचा बघा फॉर्म्युला दिलेला आहे, ओव्हरहेड रेट इक्वल्स टू टोटल ओव्हरहेड डिवाइड बाय टोटल लेबर अवर्स. ठीक आहे. ओव्हरहेड दर म्हणजे काय, एकूण ओव्हरहेड डिवाइड बाय एकूण मजुरी तास.
टोटल ओव्हरहेड डिवाइड बाय टोटल लेबर अवर्स. ठीक आहे. बघा एक्झाम्पल दिलेला आहे. एकूण ओव्हरहेड दिला आहे 6000, एकूण मजुरी तास दिलेला आहे 300. तो ओव्हरहेड दर किती आहे 6000 डिवाइड बाय 300 म्हणजे 20 रुपीज प्रति अवर्स मीन्स पर अवर्स 20 रुपीज. ठीक आहे. नेक्स्ट 13 ओव्हरहेड रेट्स युजिंग टू कॉस्ट पूल. दोन खर्च गट वापरून ओव्हरहेड. बघा काय म्हटलेलं आहे, प्रत्येक खर्च गटासाठी वेगळा ओव्हरहेड दर कसा काढायचा त्यालाच म्हणतो आपण युजिंग टू कॉस्ट पूल. तर बघा फॉर्म्युला दिलेला आहे रेट 1 चा, टाइप 1 ओव्हरहेड डिवाइड बाय टाइप 1 लेबर अवर आणि रेट 2 दिलेला आहे टाइप 2 ओव्हरहेड डिवाइड बाय लेबर. जर एक्झाम्पल दिला टाइप 1 ओव्हरहेड 4000 आणि टाइप 1 मजुरी 200. तर रेट 1 किती झाला 4000 डिवाइड बाय 200 म्हणजे 20 तास. तसाच टाइप 2 मध्ये 6000 ओव्हरहेड आणि 2300 मजुरी. तर किती झाला 6000 डिवाइड बाय 300 म्हणजे 20 पर आवर्स. ठीक आहे. नेक्स्ट 14 अलोकेटिंग जॉइंट कॉस्ट. संयुक्त खर्च वाटप. तर बघा काय म्हटलंय, विक्री मूल्याच्या प्रमाणात संयुक्त खर्च उत्पादनांमध्ये वाटप करणे त्यालाच म्हणतो अलोकेटिंग जॉइंट कॉस्ट. तर बघा फॉर्म्युला काय आहे, जॉइंट कॉस्ट अलोकेशन ऑफ प्रोडक्ट ए मीन्स सेल्स व्हॅल्यू ऑफ ए डिवाइड बाय सेल्स व्हॅल्यू ऑफ ए प्लस सेल्स व्हॅल्यू ऑफ बी इंटू जॉइंट कॉस्ट. ठीक आहे. तसंच बघा जॉइंट कॉस्ट अलोकेटेड टू प्रोडक्ट बी सेल्स व्हॅल्यू ऑफ बी डिवाइड बाय सेल्स व्हॅल्यू ऑफ ए प्लस सेल्स व्हॅल्यू ऑफ बी इंटू जॉइंट कॉस्ट. बघा काय म्हटलेलं आहे, विक्री मूल्य ए 6000 बी 4000 संयुक्त खर्च 5000. तर बघा प्रोडक्ट ए साठी 6000 डिवाइड बाय 6000 प्लस 4000 इंटू 5000 तर किती 0.6 इंटू 5000 म्हणजे 3000. तसंच प्रोडक्ट बी साठी जर आपण केला तर 4000 डिवाइड बाय 10000 इंटू 5000 म्हणजे 0.4 इंटू 4 मीन्स 2000. ठीक आहे. जॉइंट कॉस्ट अलोकेशन्स नेहमी आपल्याला फॉर्म्युल्यानुसार कॅल्क्युलेट करावे लागेल. नेक्स्ट 15 फुल प्राइस विथ मार्कअप. मार्कअप सह पूर्ण किंमत. बघा किंमत प्लस मार्कअप म्हणजे अंतिम विक्री किंमत. बघा फॉर्म्युला काय आहे, फुल प्राइस विथ मार्कअप. प्राइस प्लस मार्कअप असते. फक्त प्राइस जर असेल तर व्हेरिएबल कॉस्ट प्लस फिक्स कॉस्ट डिवाइड बाय युनिट आणि जर मार्केट प्राइस असेल तर मार्कअप रेट इंटू प्राइस. तर हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहे फुल प्राइस विथ मार्कअप साठी. ठीक आहे. जसं एक्झाम्पल दिलाय बघा, व्हेरिएबल कॉस्ट दिलेला आहे 40, फिक्स कॉस्ट दिलेला आहे 6000, युनिट दिलेला आहे 100 आणि मार्कअप रेट दिलेला आहे 20%. जर प्राइस काढायची असेल तर बघा 40 प्लस 6000 डिवाइड बाय 100 म्हणजे किती आहे 40 प्लस 60 किती झाले, प्राइस झाली त्याची 100. मार्कअप दिला आहे 20% म्हणजे 100च्या 20% म्हणजे किती 20. तर फुल प्राइस विथ मार्कअप किती झाली 100 प्लस 20 म्हणजे 120 रुपीज. ठीक आहे. नेक्स्ट 16 प्रॉफिट मॅक्झिमायझिंग प्राइस. नफा जास्त करणारी किंमत. बघा एकूण योगदान मार्जिन मधून स्थिर खर्च वजा केल्यानंतर नफा. तर बघा फॉर्म्युला काय दिलेला आहे त्याचा, प्रॉफिट इक्वल्स टू टोटल कॉन्ट्रीब्युशन मार्जिन मायनस फिक्स कॉस्ट. ठीक आहे. जसं टोटल कॉन्ट्रीब्युशन मार्जिन इक्वल्स टू 8000, फिक्स कॉस्ट दिलेले आहे 3000 म्हणजे प्रॉफिट किती झाला 8000 मायनस 3000 तर 5000 काय झाला प्रॉफिट झाला. नेक्स्ट 17 इन्क्रिमेंटल प्रॉफिट और लॉस. वाढीव नफा किंवा तोटा. तर बघा डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, अतिरिक्त उत्पन्न वजा अतिरिक्त खर्च. बरोबर आहे. तर बघा फॉर्म्युला काय दिला आहे, इन्क्रिमेंटल प्रॉफिट और लॉस मीन्स इन्क्रिमेंटल रेव्हेन्यू मायनस इन्क्रिमेंटल कॉस्ट. जसं इन्क्रिमेंटल रेव्हेन्यू 1500, इन्क्रिमेंटल कॉस्ट 900. तर इन्क्रिमेंटल प्रॉफिट किती 1500 मायनस 900 म्हणजे किती झाला 600 रुपीज. ठीक आहे. नेक्स्ट 18 इन्क्रिमेंटल कॉस्ट पर युनिट. प्रति युनिट वाढीव खर्च. बघा प्रत्येक युनिटसाठी लागणारा वाढीव खर्च सर्व बदलणाऱ्या खर्चांची बेरीज. तर बघा त्याचा फॉर्म्युला काय, इन्क्रिमेंटल कॉस्ट पर युनिटचा फॉर्म्युला काय, सम ऑफ व्हेरिएबल कॉस्ट डिवाइड बाय युनिट प्रोड्यूस. ठीक आहे. टोटल व्हेरिएबल कॉस्ट 2000, युनिट प्रोड्यूस 50. तर इन्क्रिमेंटल कॉस्ट पर युनिट किती झालं 200000 डिवाइड बाय 50 म्हणजे 40 रुपीज. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, कारण की नेक्स्ट जे आहे ते प्रॉब्लेम बेस्ड एक्झाम्पल्स आपण इथे सॉल्व्ह करणार आहे 6 वेगवेगळ्या व्हिडिओज मध्ये 25 इच. नेक्स्ट 19 इन्क्रिमेंटल कॉस्ट फॉर ऍडिशनल युनिट. अतिरिक्त युनिटसाठी वाढीव खर्च. बघा अतिरिक्त युनिटसाठी लागणारा वाढीव खर्च म्हणजे काय, फॉर्म्युला दिलाय बघा,
इन्क्रिमेंटल कॉस्ट इक्वल्स टू इन्क्रिमेंटल कॉस्ट पर युनिट इंटू ॲडिशनल युनिट प्रोड्यूस. जसं एक्झाम्पल दिलाय बघा, इन्क्रिमेंटल कॉस्ट पर युनिट किती आहे 40, ॲडिशनल युनिट दिलेला आहे 20, म्हणजे इन्क्रिमेंटल कॉस्ट किती झाली 40 इंटू 20 म्हणजे 800 रुपीज त्याची इन्क्रिमेंटल कॉस्ट आहे. नेक्स्ट तसंच बघा, ऑडिटिंग अँड इथिक्सची सेपरेट पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 800 प्लस एमसीक्यूज कव्हर आहे आणि इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये कंबाईन आहे. त्याची प्राइस आहे 200. ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा, तिथे तुम्हाला सर्व टाईपच्या पीडीएफ अवेलेबल होऊन जातील. तर 20 आहे बघा टोटल बजेट्स, मीन्स एकूण बजेट कसं. बघा एकूण खर्च म्हणजे काय, एकूण बदलणारे खर्च प्लस एकूण स्थिर खर्च, म्हणजे टोटल बजेटचा फॉर्म्युला काय झाला, टोटल व्हेरिएबल कॉस्ट प्लस टोटल फिक्स्ड कॉस्ट. ठीक आहे, बघा टोटल व्हेरिएबल कॉस्ट 3000, फिक्स कॉस्ट 2000, म्हणजे 3 प्लस 2 किती झाले 5000. तर टोटल बजेट कॉस्ट किती आहे 5000. नेक्स्ट 21, एस्टिमेट ऑफ व्हेरिएबल कॉस्ट, बदलण्या खर्चाचा अंदाज. बघा क्रियाकल्पातील बदल वरून बदलणारा खर्च मोजणे त्यालाच म्हणतो एस्टिमेट व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल कॉस्ट. बघा त्याचा फॉर्म्युला काय दिलाय, एस्टिमेट व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल कॉस्ट इक्वल्स टू चेंज इन कॉस्ट डिवाइड बाय चेंज इन ऍक्टिव्हिटी. काय म्हटलंय, चेंज इन कॉस्ट डिवाइड बाय चेंज इन ऍक्टिव्हिटी. बघा एक्झाम्पल, जर खर्च 500 रुपयापासून 700 पर्यंत वाढला आणि क्रियाकलाप 10 ते 20 युनिट पर्यंत वाढला, तर बघा एस्टिमेट कॉस्ट ऑफ व्हॅल्यू 700 मायनस 50 डिवाइड बाय 10, 20 मायनस 10 म्हणजे 20 डिवाइड बाय 10 म्हणजे प्रति युनिट किती आहे 20 एस्टिमेट व्हेरिएबल कॉस्ट. नेक्स्ट 22, एस्टिमेट ऑफ व्हेरिएबल कॉस्ट युजिंग हाय लो मेथड, हाय लो पद्धतीने बदलणारा खर्चाचा अंदाज. बघा काय म्हटलं, क्रियाकल्पाच्या उच्च व नीच स्तरावर खर्च वापरून बदलणारा खर्च मोजण्यास त्यालाच म्हणतो आपण एस्टिमेट व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल कॉस्ट. बघा काय फॉर्म्युला दिलेला आहे, एस्टिमेट व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे कॉस्ट ऍट हायेस्ट ऍक्टिव्हिटी मायनस कॉस्ट ऍट लो ऍक्टिव्हिटी डिवाइड बाय हायेस्ट ऍक्टिव्हिटी लेवल मायनस लोवेस्ट ऍक्टिव्हिटी लेवल. जसं एक्झाम्पल दिलंय बघा, उच्च स्तरातील खर्च 700, नीच स्तरातील खर्च 500, क्रियाकलाप 20 युनिट, नीच क्रियाकलाप 10 युनिट, म्हणजे 700 मायनस 500 डिवाइड बाय 20 मायनस 100 म्हणजे किती 20 रुपीज पर युनिट. नेक्स्ट टोटल कॉस्ट. बघा काय म्हटलं, एकूण खर्च म्हणजे काय, स्थिर खर्च प्लस प्रति युनिट बदलणारा खर्च इंटू क्रियाकलाप. ठीक आहे, जसा त्याचा फॉर्म्युला दिलाय बघा काय, टोटल कॉस्ट इक्वल्स टू फिक्स कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट इंटू ऍक्टिव्हिटी लेवल युनिट. जसं एक्झाम्पल दिलाय बघा, फिक्स कॉस्ट 1000, व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट 20, ऍक्टिव्हिटी लेवल 50 युनिट्स. तर टोटल कॉस्ट किती आहे बघा 1000 प्लस इन ब्रॅकेट 20 इंटू 50 म्हणजे 1000 प्लस 1000 म्हणजे किती 2000. ठीक आहे, हे आहेत आपले मॅनेजमेंट अकाउंटिंगचे कम्प्लीट फॉर्म्युले. तसंच बघा सेपरेट पीडीएफ अवेलेबल आहे सर्वच, जीएसटी, फायनान्स मॅनेजमेंट, त्याच्यानंतर बिझनेस लॉ, इन्कम टॅक्स, ऑडिटिंग इथिक्स, मराठी व्याकरण, कॉस्ट अँड मॅनेजमेंट आणि फायनान्शियल अकाउंटिंग. तसंच कंबाईन पीडीएफ अवेलेबल आहे आणि मॉक टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे. तर ज्यांना पण हा पीडीएफ हवे असेल त्यांनी गिवन नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा, इथे तुम्हाला पीडीएफ मिळून जाणार. ठीक आहे, आणि या पीडीएफ जे आहे त्या खूप इम्पॉर्टंट असणार आहे महाट्रान्सको आणि सिडको साठी. तर ज्यांना पण हा पीडीएफ पाहिजे असेल, खूप इम्पॉर्टंट पीडीएफ आहे. ठीक आहे, तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा, तिथे तुम्हाला पीडीएफ हे मिळून जातील. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, कारण की नेक्स्ट जे आहे ते आपण प्रॉब्लेम बेस्ड एक्झाम्पल बघणार आहे. तेव्हापर्यंत धन्यवाद.